अगदी 3 शिट्ट्यांमध्ये झटपट आंबट चुक्याचं वरण रेसिपी आपण बघणार आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी मराठी व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. याला मिरचीची भाजीही म्हणतात आणि आंबट चुक्याचं वरण डाळ गोंडोरी असंही म्हणतात. तर आपण आज झटपट बनवणार आहे. तर चला मग रेसिपी बघूया. आता आंबट चुक्याचं वरण करण्यासाठी लागणारं साहित्य बघा. थोडंसं खोबरं कट करून घेतलं, हिरव्या मिरच्या घेतल्या, शेंगदाणे घेतले, टोमॅटो, 3 वांगे घेतले आणि एक आंबट चुक्याची जुडी घेतलेली आहे. मस्त छान असं ताजा ताजा आंबट चुका आहे. खूप सुंदर झटपट अगदी कमी वेळात आपण ही रेसिपी बघणार आहे. आणि तूर डाळ घेतलेली आहे बघा. तो मी 1 ते 1.5 वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली. 2 पाण्याने कुकरमध्ये टाकून घेतली. सगळं साहित्य एकदा काढलं की 3 शिट्ट्यांमध्ये आपली आंबट चुक्याचं वरण झालंच समजा. म्हणजेच मिरचीची भाजी पण म्हणतात, डाळ गोंडरी पण म्हणतात आणि तुम्ही पालकही थोडासा वापरू शकतात. आता बघा, तूर डाळ मस्त स्वच्छ धुवून घेतली मी. त्यानंतर आता आपण सगळं साहित्य कट करून घेणार आहे. आता बघा, इथं मी आंबट चुका कट करून घेतल्या, तर आंबट चुका टाकून घेणार आहे. आणि त्यानंतर बघा, आंबट चुका आधी स्वच्छ धुतला, मग नंतर कट केला. धुतल्यानंतर कट केला तर मग त्याच्यातला आंबटपणा पण निघून जातो आणि त्याच्यातलं प्रोटीन पण निघून जातं. मग तर आधी धुवून घ्या तुम्ही आंबट चुका आणि मग कट करा. नंतर बघा, आपण जी वांगी घेतली होती ती वांगी कट करून घेतली. वांगी कट करून पाण्यात ठेवली होती मी, मिठाच्या पाण्यात. नंतर 2 ते 3 टोमॅटो कट करून घेतले. कच्चा टमाटा वापरा. माझ्याकडे कच्चा टोमॅटो न होता म्हणून माझ्याकडे लाल टोमॅटो होतं म्हणून मी लाल टोमॅटो वापरलेला आहे. शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि कांदा दाखवायचा राहिला होता. 2 मध्यम आकाराचे असे उभे कांदे कट करून घेतले, ते पण टाकून घेतले. आणि हिरवी मिरची खूप सारी घ्यायची, कारण थोडीशी तिखटच ही मिरचीची भाजी म्हणजेच आंबट चुक्याचं वरण छान लागतं. डाळ गोंडरीही म्हणू शकतात तुम्ही. झटपट हे आंबट चुक्याचं वरण तयार होतं बघा. जे खोबऱ्याचे काप होते तेही टाकून घेतले. आधी आपण जर सर्व पूर्वतयारी केली तर अगदी झटपट ही भाजी होते. काही झंझट नाही आणि ज्वारीच्या भाकरींसोबत अप्रतिम चवीची ही लागते. आता बघा, मी गरम पाणी करून ठेवलं होतं आणि नंतर बघा, मिरची पण सर्व साहित्य आपण टाकून घेतलेलं आहे. आता मी एकसारखं हे मिक्स करून घेणार आहे आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्ट्यांमध्ये पण होतं, एखाद्या वेळेस 4 शिट्ट्याही होऊ द्याव्या लागतात. आता बघा, मी 3 ते 4 शिट्ट्या होऊ देणार आहे. आता सगळं साहित्य मी टाकून घेतलं, गरम पाणी टाकून घेतलं. आता मी गॅसवर आपलं कुकर ठेवणार आहे आणि झाकण लावणार आहे. बघू शकता, आता मी 3 ते 4 शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहे बघा. वाफ मस्त निघून गेली आणि बघू शकता आपल्या भाज्या किती सुंदर शिजलेल्या आहे. तुम्ही नक्की एकदा हे आंबट चुक्याचं वरण बनवून बघा. खायला अप्रतिम लागतं आणि झटपट होतं. तुम्ही सगळं साहित्य काढून ठेवा. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तुमचं वरण तयार होतं. खूप सुंदर बघा. आता रईच्या साहाय्याने मी थोडंसं घोटून घेत आहे. तुम्हाला जर असंच हवं तर मग तुम्ही न घोटता डायरेक्ट तुम्ही फोडणीला टाका. आणि आता मी थोडंसं घोटून घेतलेलं आहे, कारण आम्हाला घोटून आवडतं म्हणून. तर मी थोडंसं रईच्या साहाय्याने घोटून घेतलं. आता इथं एका पातेल्यामध्ये बघा, मी तेल टाकलं 3 ते 4 पड्या आणि आपण 8 ते 9 जणांकरता ही भाजी बनवत आहे. आता बघा, तेल 3 ते 4 पड्या तेल घातलेलं आहे. त्यानंतर तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकलं. मग आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. थोडंसं आलं घेतलं आणि 9 ते 10 लसूण पाकळी घेतली. आणि बघू शकता, आता लसूण छान असा तेलामध्ये आलं आणि लसूण होऊ द्यायचा. अगदी काही झंझट नाही. आपण एकसाथच सर्व भाज्या शिजवून घेतलेल्या आहे. इथं फक्त जिरं मोहरीची फोडणी दिली आणि आलं लसणाचं जे आपण मिक्सरला जाड बारीक भरडा केला होता तो टाकून घेतला. थोडंसं मी आता हिंग पावडर टाकलेली आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि आता थोडासा कढीपत्ता घालणार आहे मी फोडणीला. खूप छान असं हे आंबट चुक्याचं वरण होतं. जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थोडेसे मी धना जिरा पावडर टाकत आहे आणि एक चम्मच मी आता इथं हळद पावडर घातलेली आहे. अजिबात काही मसाला वगैरे मी वापरलेला नाही. जर तुम्ही तुम्हाला जर वापरायचा तर तुम्ही थोडासा अर्धा चम्मच मसाला वापरू शकता, छोटा चम्मच. आता छान बघा, फोडणी बसलेली आहे खमंग. आणि मगच आपण जे शिजवून घेतलेलं आहे आपलं
आंबट चुका आणि कांदा, शेंगदाणे, टोमॅटो, तूर डाळ, आंबट चुका, खोबरं ते टाकून घ्यायचं. झाली ना एकदम झटपट भाजी. होते का नाही 10 ते 15 मिनिटंही लागत नाही. खूप झटपट होते. फक्त तुम्ही अगोदर पूर्वतयारी करून घ्या आणि बघू शकता किती सुंदर आपलं आंबट चुक्याचं वरण तयार झालेलं आहे. बघू शकता आता गरम पाणीच इथं टाकायचं आहे आपल्याला. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. थंड पाणी वापरले तर चवीमध्ये फरक पडतो. गरम पाणी आधीच बनवून ठेवायचं आणि आता मस्त मी छान हलवून घेत आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची बघा. तुम्ही भातासोबत खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात. अप्रतिम चवीचं हे आंबट चुक्याचं वरण लागतं. चवीनुसार आता मी मीठ घालणार आहे. खूप छान असं बघा हे मिरचीची भाजी म्हणतात त्याला आणि डाळ गोंडरी म्हणतात. पण मी कच्चं टोमॅटो माझ्याकडे नव्हतं म्हणून मी लाल टोमॅटोचा वापर केला आहे. तुम्ही करू शकता. आपल्याकडे जे साहित्य असलं ते आपण वेळेवर वापरून घ्यायचं म्हणजे आपला स्वयंपाक पण परिपूर्ण होऊन जातो आणि झटपट होतो. झालं का नाही बघा आपलं वरण. चला मग आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. नक्की आवडल्यास सांगा मला. बघू शकता किती सुंदर आपलं आंबट चुक्याचं वरण तयार आहे. अगदी झटपट होतं, काही झंझट नाही. खूप सुंदर आणि छान अप्रतिम चवीचं हे लागतं. आवडल्यास मला नक्की सांगा आणि तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊन बघा आणि भातासोबत तर अप्रतिम लागतं हे. आवडल्यास सांगा. श्री स्वामी समर्थ.